पुण्यात पीएमपीएलए कडून 3 नव्या मार्गावर बस सेवा सुरू केली जाणार आहे। शेवाळेवाडी ते अण्णाभाऊ साठे बस स्थानक, वाघोली बस स्थानक ते हिंजवडी, माण फेज 3 आणि जनता वसाहत आपला चौक ते शिवाजीनगर अशा 3 मार्गावर बस सेवा देण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर गुड्डूर विजयवाडा सेक्शन मधील स्थानकादरम्यान 3रा लोहमार्ग सुरू करण्यासाठी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे काही रेल्वेंच्या परिचालनावर परिणाम झालाय। आदिलाबाद तिरुपती आदिलाबाद एक्सप्रेस आणि जालना तिरुपती जालना विशेष एक्सप्रेस या रेल्वे काही दिवस रद्द केल्या आहेत। रायगडच्या पेणमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं गणेश मूर्तिकार त्रस्त झाले। दिवसातून 3 ते 4 तास वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे मूर्तिकारांच्या कामावर परिणाम होतोय। दरम्यान याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। माण हिंजवडी शिवाजीनगर या मेट्रोची दुसरी चाचणी यशस्वी झाली आहे। मार्च 2026 पर्यंत माण हिंजवडी शिवाजीनगर ही मेट्रो प्रत्यक्षात धावणार आहे। ही मेट्रो सुरू झाल्यानंतर हिंजवडीमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आयटी कर्मचाऱ्याची सुटका होण्यास मदत होणार आहे। पर्यावरण विभागानं सण उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। पीओपी सह 5 फुटांपेक्षा कमी उंचीच्या इतर सर्व मूर्ती केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित कराव्यात। याबाबत आवश्यक देखरेख आणि नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावं। सण उत्सव पर्यावरणपूरक साजरे करावेत असं आवाहन पर्यावरण विभागानं केलेलं आहे। पुणे मेट्रोचे डबे भाड्यानं देण्याचा निर्णय रद्द करा अशी मागणी युवक काँग्रेसनं केली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिथल्या नागरिकांना खुश करण्यासाठी पुणे मेट्रोचे डबे पाटणा मेट्रो प्रकल्पासाठी भाडे तत्वावर देण्यात आले। हा भाडे करार रद्द करावा, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं दिला। पुण्यातील रस्त्यावरच्या खड्ड्यांसाठी पुणे महापालिकेकडून पीएमसी रोड मित्र मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले। या ॲपद्वारे रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची माहिती आणि फोटो पत्तासह महापालिकेला पाठवता येणार आहे। लवकरच पुणेकरांच्या सेवेत हे ॲप सुरू होणार आहे। पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेतील तलावाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे। तलावात घाण पाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते। तलावाच्या बाजूची संरक्षण भिंतही तुटलेली असून यावेळी सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला। प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन तलावाची स्वच्छता करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। मुंबईच्या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिका 60 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारणार आहे। यासाठी 17,000 कोटी खर्च करण्यात येणार आहे। याद्वारे दररोज एकूण 2,464 दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया केली जाणार आहे। इतक्या मोठ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी मुंबई महापालिका आशियातील एकमेव महापालिका ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे। जमीन वाटपाची माहिती अपडेट करा असे आदेश राज्य सरकारनं पुण्यासह काही जिल्ह्यांना दिले। खासगी शिक्षण संस्था, सामाजिक संस्थांना दिलेल्या सरकारी जमिनीची अद्ययावत माहिती संकलित करून वेबसाईटवर टाका असंही सांगण्यात आलं। जमीन वाटपाची माहिती अपडेट ठेवली जात नसल्याचा लोकलेखा समितीनं ठपका ठेवला होता, त्यावरून हे आदेश दिले। कोल्हापूर शहरात 85 लाखाचा ड्रेनेज पाईपलाईन घोटाळा झालाय। महानगरपालिका प्रशासनानं तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह 3घांना नोटिसा बजावल्या। काम न करताच 85 लाखाचं बिल दिल्याचा ठपका या 3 अभियंत्यावर ठेवण्यात आलाय। मुंबईच्या पवई तलावात आता मूर्ती विसर्जनाला विरोध होतोय। रोज या ठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत असल्यानं हा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकलाय। आता गणेशोत्सव नवरात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी करणारं पत्र मुंबई महापालिका आणि स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आलंय। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलंय। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। येवला तहसील कार्यालय आवारात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत आंदोलन केले। लातूरमध्ये छावाचे आंदोलक विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन करण्यात आलं। कृषी मंत्री विधान भवनात रमी खेळू शकतात, तर आम्ही तहसील आवारात का खेळू शकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यवतमाळच्या पुसदमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केले। विधानसभेत रमी खेळणाऱ्या वाचाळवीर कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या बाबतीत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले।